हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इकडे कांद्यावरची साल काढून मी कांदे स्वच्छ धुवून घेतले आणि निवांत खाली बसूनच मी भाज्या चिरत आहे. या सगळ्या भाज्या कालच आणलेल्या आहेत, पण मी काही काढलेली नाही आहे. तर सगळ्या भाज्या मी खालीच टाकलेल्या आहेत आणि सगळ्या भाज्या आता निवडून फ्रीजमध्ये लावून ठेवते. तर जितकं आता मला पाहिजे तितकं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. जसं कांदे मी धुवून घेतलेले, छोटे छोटे आकाराचे खूप सारे कांदे मी घेतलेले आहेत इकडं. म्हणजे काल मी कांदे निवडलेले आहेत ना, त्यामध्ये खूप सारे अशी छोटी मोठी कांदे निघालेले आहेत. तर ते अगोदर मला संपवायचं होतं, म्हणून अगोदर मी हीच कांदे घेत आहे आणि खूप काळपट आणि खराब आहेत, म्हणून मी साल काढून एक वेळा धुवून घेते. आणि कांदे बघू शकता इकडं खूप रडवण्याचं काम करतात. आता हिरवी मिरची चिरून घेऊया, म्हणजे उसळ वगैरे बनणार ना. उसळ बनवण्यासाठी मी हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेत आहे. अगोदर तर मी अशी खडी चिरून घेतलेली आहे, नंतर मी एकदम छोटे छोटे जे तुकडे करून घेतलेले आहेत. आता टोमॅटोही मी चिरून घेतलेला आहे. तर हे सगळे कामाला वेळ भरपूर लागतो, म्हणून मी निवांत बसून करते. येतीवरती सुरीवरती जमतच नाहीये, वेळही भरपूर लागतो, कारण सवय नाही, याची सवय आहे अगोदरपासून. म्हणजे जेव्हा मी चाकून सगळ्या भाज्या कट करते ना, आरामात 15 मिनिट तरी मला लागतात. तर तेच भाज्या मी इकडे येतीवरती 5 मिनिटांमध्ये सगळ्या चिरून निवडून घेते. तर इकडे सगळ्या भाज्या मी चिरून झाल्या, म्हणजे कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं आहे. आणि आता संग सगळ्या भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते. तर वांगी आणलेले, तर वांगी मी डब्यामध्ये भरले आहेत. हिरवी मिरची देठ काढून भरायची आहेत आणि अगोदरच्या पण हिरव्या मिरच्या आहेत, बघू शकता इकडे डब्यामध्ये, तरी पण आणलेले आहेत. म्हणजे मी काय सांगितलेलं नव्हतं की मिरच्या वगैरे घेऊन या, पण घेऊन आले आहेत खूप साऱ्या मिरच्या. तर आता मिरच्या अगोदरच्या पण, हे पण. तर काही नाही, मिरची 15 दिवस तरी आपल्याला टिकून ठेवायची आहे ना, तर देठ काढून ठेवायचं मिरचीचं. आणि एखादी कपडा टाकून ठेवायचा, जसा कॉटनचा कपडा वगैरे पाणी ॲब्झॉर्ब करणारा असा कपडा टाकून ठेवला ना, तरी पण या भाज्याला पाणी सुटत नाही आणि खूप दिवस भाज्या टिकून राहतात. तर सगळ्या भाज्या व्यवस्थित डब्यात भरून ठेवलं आणि जे भाज्या आता मला पाहिजे होत्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे. तर दूध मी नंतर गरम करणार आहे, अगोदर भाज्या फ्रीजमध्ये लावून ठेवते. किचनवरती खूप पसारा वाटत आहे. इकडे हिरवी मिरचीचे 2 डबे झालेले आहेत, एका डब्यामध्ये मी वांगे भरले. म्हणजे अशा पद्धतीनं वांगे, म्हणजे जी भाज्या आहेत ना, ते फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवलं ना, जास्त स्पेस धरत नाहीत आणि छान पण वाटतात आणि टिकून पण राहतात. तिकडे फ्रीज पण मी वरच्यावर पुसत राहते. जसं मी फ्रीज ओपन करते ना, तसं साईडला काहीतरी पाण्याचे डाग हे ते पडलेले असतात, काहीतरी लागलेलं असतं. तर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, म्हणजे जेव्हा तेव्हा पुसत राहिलं ना, तितकं घाण होत नाही. आणि एक केक दिलेलं होतं शेजाऱ्यांच्या ताईनं, ते पण मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कालपासून. ते पण खाण्याचा मुहूर्त लागलेला नाही आहे, तर ते बाहेर काढून ठेवलं, म्हणजे नंतर ना मी विसरते, फ्रीजमध्ये असलं ना तिथंच राहून जातं ते. आणि इकडे प्लेटात मी काय ठेवलेलं होतं, तर साखर आहे हे. तर प्रसादाची साखर आहे आणि मुंग्या खूप येत होत्या, म्हणून मी लक्ष्मण रेखावरून रात्रीच ठेवलेलं होतं, रात्रपासून तिथंच आहे ते. तर ते पण मी काढून घेतलं, किचन स्वच्छ करून घेतलेले आहे. आणि स्वयंपाकाला लेट होणार, या छोट्या छोट्या कामामध्येच खूप लेट होतो. तर स्वयंपाक करूया आता पटकन. आणि यांना केक द्यायला गेलेले होते, तर म्हणत आहेत केक वगैरे ना, अशा वस्तू त्यांना आवडत नाही जास्त, पण माझे फेवरेट आहेत. आणि घरामध्ये लहान मुलं असली तरी सगळ्या वस्तू आपल्याला दिसणार पण नाही आहेत, कारण केक वगैरे हे मुलांचे फेवरेट असतात. तर आता मी नंतर खायला घेणार आहे. परत मी फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं आणि या पॅनमध्ये थोडीशी भाजी ठेवलेली होती, तर ती पण मी काढून घेतलेली आहे वाटीमध्ये, पॅन रिकामं करून घेतलं. तसं तर खूप जास्त भांडे होत आहेत, तर भांडे जितके झाले तितके मी कमी करायचा प्रयत्न करते. म्हणजे त्याच भांड्यामध्ये स्वच्छ धुवायचं आणि परत भाजी बनवायची आणि काढून ठेवायची आणि भाजी बनवायची, म्हणजे स्वयंपाक होईपर्यंत असंच तामझाम सुरू असतं. इकडे पॅन मी क्लीन करून घेतलेला आहे आणि तयारी तिकडे पूर्ण झालेली आहे. डाळ पण शिजलेली, भात पण बनलेला आहे. तर आता वरण बनवून घेऊ. तर इकडे पातेलं ठेवलेले, जर्मनचं पातेलं आहे हे. तुम्ही म्हणता यामध्ये स्वयंपाक करू नको, पण आता काय करणार, छोट्या आकाराचा कढई पण आज रिकामी नव्हती, म्हणून म्हणलं यामध्येच करूया. तोपर्यंत इकडे पॅन पण मी धुवून घेत आहे, म्हणजे या पॅनमध्ये भाजी बनवणार आहे मी. आणि तुम्ही म्हणत होता ताई कढीची रेसिपी शेअर कर, तर हो, कढी तरी अधूनमधून बनत असते, पण तुमच्यासाठी स्पेशल कढीची रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर इकडे पातेल्यामध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेले, लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता टाकला. ताजा कढीपत्ता असल्यामुळे ना खूप जास्त उडायला लागतो तो. आता टाकूया यामध्ये कांदा. आणि इकडे मी पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. पॅन छान गरम झालेलं, यामध्ये तेल घेतलं. तेल मी तांब्यात काढलेलं होतं थोडंसं, ते तेल पूर्णपणे घेतलं, म्हणजे बरोबर 2 चमचे तेल आहे. तेल छान गरम झालं की नाही हे समजण्यासाठी अगोदर मी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली की समजायचं तेल खूप छान परफेक्ट गरम झालेलं आहे.
नंतर जे आपल्याला टाकायचं आहे फोडणीमध्ये ते टाकायचं आहे. तर मी इकडं कढीपत्ता टाकला, लसूण टाकलेला आहे. दोन्हीकडे माझं लक्ष आहे. तिकडं वरणाची फोडणी बनवून तयार झाली, वरण टाकलेलं आहे आणि इकडं लसूण वगैरे टाकून ही फोडणी मी तयार करत आहे. काय बनणार आहे याचं, तर आज बनणार आहे मसुरीची भाजी आणि हिरवी मिरची भाजून याचा ठेचा मी बनवून ठेवलेला होता. तर फ्रीजमध्ये जास्त दिवस राहत नाही बघा, 3-4 दिवस ठेवणं पण कठीण झालेलं आहे, खराब होतात वस्तू. म्हणून म्हणलं हिरवी मिरची पेस्ट टाकून आज मसुरीचीच भाजी बनवूया. ते फोडणी तयार झाल्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, पूर्णपणे परतून घेतलेला आहे. म्हणजे फोडणीचा जे टेस्ट असतो ना ते छान यामध्ये उतरलेला आहे. नंतर मी टाकलेली कोथिंबीर आणि मसुरीची 1 वाटी डाळ टाकलेली आहे. परतून घेऊया. आता टाकले सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. परतून घेतल्यानंतर टाकलेले पाणी पण जास्त टाकायचं नाही. मसुरीची डाळ जी आहे ना अर्धीवर शिजून घ्यायची आपल्याला पूर्णपणे, म्हणजे 50% शिजली ना एकदम छान भाजी बनते. जर ही डाळ 100% शिजली की मग भाजी बिघडली असं समजा ना, चव राहणार आहे ना खाण्यासाठी, टेस्ट राहणार आहे. तिकडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे, छान मी परतून घेतले. तिकडे वरणाला पण मी फोडणी घातलेली आहे आणि यामध्ये टाकले थोडासा सुहाना मसाला नाही, घरकुल मसाला टाकत आहे आजकाल मी, सुहाना संपलेला आहे. इकडे भाजी बनलेली आहे. नंतर यामध्ये जी वाटेत काढलेली रात्रीची भाजी राहिलेली होती, टॅमॅटो आणि दुधी टाकून बनवली होती, ती भाजी मी या भाजीमध्ये ॲड केलेले, छान मिक्स करून घेतला आणि दोन्ही भाज्या संघ शिजवल्या. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर भाजीला एक वेगळा टेस्ट येतो आणि सर्वात महत्त्वाचं भाजी वेस्ट जाणार नाही. भाजी ना आपण किती मेहनतीने बनवतो ना, त्यामध्ये टाकायचे तर मसाले ते तर भरपूर महाग येतात, पण करण्याची मेहनत आपली खूप असते त्यामध्ये. तर असं दिवस स्वयंपाक वेस्ट गेला ना, खरंच मला मनाला शांती वाटते. तर चला, आता भाजी तर बनलेलीच आहे. मसुरीची मस्त अशी सुकी भाजी बनवलेली आहे आणि वरण बनलेलं आहे, भात पण बनलं. आता संग पोहे बनवून घेते. आता तुम्ही जाते पोहे का बनवत आहे, तर यांचा रविवारचा उपवास आहे, आजचा वार रविवार आहे. म्हणलं पोहे बनवून घेऊ यांच्यासाठी. तसं तर लेट खूप झालेलं आहे, झालं नाही म्हणजे येताना टिफिन घेऊन येतील. तर इकडं बघू शकता आता मी बनवत आहे पोहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं. पोहे मी अगोदरच काढून भिजवून ठेवलेले आहेत. तेल छान गरम झालं तर अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि इकडे बघू शकता वाटीमध्ये थोडीशी कच्ची शेंगदाणे ठेवलेले होते आणि थोडंसं डाळवं टाकलेलं आहे. नंतर मी कढीपत्ता टाकला, परतून घेतला. आता टाकूया कांदा, हिरवी मिरची, सगळं मी जसं भाज्या पोहे मला काय बनवायचं आहे त्या हिशोबाने सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. म्हणजे नंतर ना घडी घडला याच कामात भरपूर वेळ जातो, म्हणून ही सगळी तयारी मी एकत्रच करून घेते, काय काय बनणार त्या हिशोबाने. कांदा टाकून परतून घेतलेला आहे. आता तोपर्यंत मी सगळे डबे सगळं जागेत ठेवून दिलेले आहेत आणि दुधाचं पातेलं मी वरती खिडकीत ठेवलेले, दूध छान गरम झालेलं आहे. तर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवते. आता तिकडच्या बर्नरवरची कढई इकडच्या बर्नरवर ठेवलेली आहे आणि भिजवलेल्या पोह्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स करून घेऊ. आणि इथं जी डबे आहेत एक एक मी ठेवत आहे, जसं आता इथं स्वयंपाक बनेल तसं, कारण जोपर्यंत भाज्या पोहे हे सगळं बनणार नाही ना तोपर्यंत हे पसारा होणार आहे. इकडे फोडणी तयार झाली. नंतर मी टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी हळदी पावडर, म्हणजे पोह्याला कलर छान येतो. परतून घेतला आणि जे भिजवलेले पोहे होते ना ते टाकून मी छान परतून घेतलेले. बघू शकता पोह्याला कलर छान आलेले, पण हळदी पावडर संपलेली होती, जितकी होती तितकी मी टाकलेली आहे. आता डब्यामध्ये हळदी पावडर वगैरे मला सगळं काढून घ्यायचं. दिवसभर तामझाम चालतच असतं की ते काढा हे काढा. शेंगदाण्याचा डब्बाही मी घेतलेला इकडं. तर शेंगदाणे आणि कारवळ मला भाजून ठेवायचे चटणीसाठी. चटणी संपलेली आहे. तिकडे एक ताट घेतलेला आहे. आता यामध्ये अगोदर तर मी कारवळ काढत आहे, म्हणजे कारवळ तव्यामध्ये भाजायला घेतलं ना खूप लवकर उडायला लागतात ते, म्हणजे जसं कारवळ चटकायला लागले ना आवाज पण येतो आणि उडतात पण, तेव्हा समजायचे कारवळ छान भाजलेले आहेत. तर इकडे मी थोडेसे कारवळ ठेवलेले कवरमध्ये, कारण तव्यामध्ये पूर्ण येतच नव्हते ते. तिकडे एक सलग चमचा फिरवत मी कारवळ भाजून घेतलेले, छान हे चटका लागलेले आहेत आणि वास पण खूप छान येतो कारवळ छान भाजल्यानंतर. तर दररोज भाजीला चटणी तर लागते, मग मी काय करते 4-8 दिवसाची चटणी एकत्रच बनवून ठेवते. दररोज करणं होणार नाहीये, म्हणून 4-8 दिवसाची शेंगदाणे आणि कारवळ भाजून मी चटणी वाटून ठेवते.
तर इकडं कारळ मी छान भाजून घेतलेली, जरा शेंगदाणे इकडं भाजण्यासाठी ठेवलेली लोखंडी तव्यावरती. हे पण थोडेसे जास्तच पडले. काही नाही, लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो ना, तर गॅस बंद केल्यानंतरही शेंगदाणे भाजत राहतील. इकडं कारळ तर एकदम छान भाजलेले, शेंगदाणे पण छान असे आतमध्येपर्यंत चटक जोपर्यंत छान मी भाजून घेतलेला आहे. एक सलग चमचा फिरवत. तर शेंगदाणे आणि कारळ दोन्ही भाजून झालेलं आहे. मी गॅस बंद करून बाहेरची थोडीफार कामं आवरली आणि माझे डोकं खूप दुखत आहे आज. म्हणजे दररोजचाच प्रकार आहे हा, दररोजचाच झालेला आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत इतका त्रास होतो ना, डोकं दुखणं, अंग दुखणं, असं वाटतं की फक्त पडून राहावं, झोपून राहावं, उठू नये. पण ही कामं सकाळीच असतात आपल्याला. आणि इकडं आता मी बनवत आहे चहा. आता मी पत पाणी तरी करत आहे, पण पत पाणी करूनही कसला उपयोग झालेला नाही आहे. जे त्रास मला माहिती आहे ना, त्रास होतच आहे. खूप डोकं दुखणं, अंग दुखणं, सकाळी सकाळी 12-1 वाजेपर्यंत हा त्रास होतो पित्ताचा. त्यानंतर मग परत मला फ्रेश वाटतं. पण मला वाटतं हेच त्रास दुपारी झाला तर किती चांगलं आहे ना, निवांत मी झोपेन. पण सकाळी सकाळी सुरू होतं, म्हणजे या कामाच्या गोंधळात याचा पण गोंधळ होतो. असं होतं. तिकडे चहा बनत ठेवलेला आहे, चहा पावडर, साखर टाकलेली आहे, चहाला उकळी पण आलेली आहे. तोपर्यंत मी पीठ काढून घेते. टिफिन पण काढून ठेवलेला आहे, संग आता टिफिन भरायचं आहे मला. आणि इकडे तवा मी ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तवा जोपर्यंत छान गरम होईल तोपर्यंत मी चहा घेतला. आणि इकडे आता तवा छान गरम झालेली, जाड आहे ना तवा, त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागतो. आता भाकरी बनवते. तर पीठ इकडं मळून घेतलेलं आहे. म्हणजे जितकं जमलं तितकं जोर लावून छान पीठ मळून घ्यायचं, म्हणजे भाकर खूप छान फुलली जाते. असं म्हणतात ना की मेहनत केलेली वस्तू जी असते ना, त्याला एक वेगळाच टेस्ट आणि एक वेगळाच रंग येतो. तर तसंच आहे, मेहनत कधीही वाया जात नाही. तिकडे दार बंद केला. अगोदर विचार केला की हवा तितकी जास्त नाहीये, दार बंद करण्याची गरज नाहीये, पण नाही, त्या गॅसला मात्र हवा लागत होती. तर अगोदर मी दार बंद केलेला आहे आणि इकडे भाकरी बनवत आहे ज्वारीच्या मस्त अशा. दुरडी पण रिकामी करून घेतली. बघू शकता इथे किती छान भाकर फुललेली आहे आणि खूप छान मऊसूत भाकरी बनून तयार होतात. जोपर्यंत तव्यावरती भाकर सेकत होती तोपर्यंत दुसरी भाकर मी इकडे छान पीठ मळून थापून घेतलेला आहे. आणि दुसरी भाकर इकडे मी भाजायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आता दुसरी भाकर बनवते. म्हणजे अशाच पद्धतीने सगळ्याच भाकरी मी बनवून घेते. आणि बाकीची कामं तरी खूप जास्त आहेत. तब्येत ठीक राहत नाही ना सकाळी सकाळी, म्हणजे माझं मनच राहत नाही कुठल्याही कामामध्ये. पण सकाळी काही ऑप्शन नसतं, म्हणजे झोपणं वगैरे होणार नाही, कारण टिफिन न्यायला 9 वाजता येतात. बाबांचं 9 वाजेपर्यंत आवडतं, त्यांनी तेही जेवण करायला बसतात. तर भले किती त्रास हो, पण स्वयंपाक ही चुकणार नाही. किचन पासून आपल्याला कधीही सुट्टी भेटणार नाही, सकाळी सकाळी तरी खास करून. इकडे सगळ्याच भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत. दार मी उघडलेला आहे, कारण आता हवा आली तरी पण चालते, नाहीतरी गरमी अशी होत आहे ना, आतमध्ये कुठूनही हवा येत नाही. दार बंद केल्यानंतर एकदम घुटमळल्यासारखं होतं, पण काय करणार, काही ऑप्शन नसतं, भाकरीच बनणार नाही, त्यामुळे मला दार बंद करावं लागतं. तर बाबांचंही झालेलं सगळं आवरलेलं आहे इकडं. आणि मी टिफिन भरत आहे. तर एका डब्यामध्ये पोहे घातलेले आहेत आणि एका डब्यामध्ये वरण भात आणि भाजी आणि चटणी बनवलेली आहे, तेच दिलेलं आहे. तर टिफिन भरलेला आहे. तर दोघांच्या हिशोबाने इकडे टिफिन दिलेला आहे मी. आणि तोपर्यंत दिनेशचे पप्पाही आलेले आहे. तर अगोदर मी टिफिन नेऊन दिलं त्यांना, म्हणजे बाबांची त्यांची काहीतरी चर्चा सुरू आहे दोघांची. आता मी किचनची कामं आवरते. तर सगळी भांडीची झाली होती, सगळी घासून घेतली, किचन स्वच्छ केलं. कारवळ आणि शेंगदाणे तसेच ठेवलेत, आणखीन वाटलेले नाही. जे पोहे बनवलेले होते ना, ते थोडेसे राहिले होते, पोहे खाल्ले आणि निवांत झोप घेतलेली आहे. जसं मी तुम्हाला म्हणते की सकाळी सकाळी त्रास होतो आणि नंतर 12-1 वाजेपर्यंत त्रास होतो. त्यानंतर परत मला फ्रेश वाटतं, असं वाटतं की दिवसाची सुरुवातच आत्ता झालेली आहे. इतका मूड फ्रेश राहतो की कितीही काम करण्यात एक वेगळीच एनर्जी येते. आता तसंच झालेलं आहे. आता उठलेली आहे मी आणि अगोदर इकडे फरशी पुसायला घेतली. तर लिक्विडचं पाणी मी करून घेतलेलं आहे आणि फरशी पुसत आहे. इथं साबण ठेवल्यामुळे ती साबणाचा डाग पडलेले. काल पाऊस येत होता खूप जोरदार, म्हणजे पावसाळ्यातला पहिला पाऊस पडलेला आहे इकडं रात्री. आणि वातावरण पण छान झालेलं आहे, आता तितकी गरमी पण नाही आहे. तर फरशी पुसून घेते. आता धूळ पण कमीच येईल थोडीशी, कारण आतापर्यंत खूप हवा जास्त धूळ यायची हवेसोबत. पण आता मला वाटतं म्हणजे हवाच कमी झालेली, त्यामुळे धूळ पण कमी उडेल. आता हे ठीक झालं, म्हणजे 1 दिवसाचा गॅप दिला तरी पण चालेल. आता फरशी पुसण्यासाठी, फर्निचर, टी टेबल पुसण्यासाठी, इकडे अगोदर टी टेबल, फर्निचर हे सगळं मी पुसून घेतलेलं आहे. आता फरशी पुसायला घेतली.
अशा पद्धतीने हाताने फरशी पुसायला मला आरामात 1 तास तरी लागतो. मॉपनं फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण फरशी पुसून होते. पण मॉपने न घ्यायचं रिझन हे आहे की साईडला आपला हात जात नाही. जसं कडा कोपऱ्याला सोफे, टी टेबल हे सगळं पुसण्यासाठी वेगळा कपडा मला घ्यावाच लागतो. म्हणून म्हणते जे कपडा मी आता घेतलेला आहे अगोदर तरी सगळं पुसून घेतलं. संग मी फरशी पुसायला घेतली. म्हणजे संग हे कामं होतात आणि मला हाताने पुसणं ठीक पण वाटत आहे आजकाल. म्हणजे एक आपल्या शरीराचा पूर्ण आपल्या बॉडीचा योगा पण होतो. यामध्ये आपलं शरीर चारी बाजूला छान झुकलं जातं आणि एक योगा होतो. नाहीतरी वेगळा वेळ भेटत नाहीये. धावपळ दिवसभर चालत असते पण स्वतःसाठी वेळ नसतो आपल्याकडे, असं आहे. तर हॉल पुसून आलेले, बेडरूम पण पुसून झालेला आहे. अलमाऱ्या, आरसा वगैरे सगळं पुसलं तिकडचं पण. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये. या रूममध्ये व्हाईट कलरची फरशी आहे. खूप लवकर मुंगी वगैरे जात असली ते पण दिसते आणि कचरा पाऊल उठलेलं पटकन दिसून येतं. तर अगोदर मी फरशी पुसलेली आहे तिकडची आणि सगळे फॅन ऑन केलेले आहेत. म्हणजे हवा लागत राहील आणि फरशी थोडंसं लवकर हडकली जाईल. हाताने पुसलेले आहे त्यामुळे थोडंसं पाणी झालेलं आहे. मॉप घेतला असं तर अजिबात पाणी होत नाही. आणि इकडे बघू शकता पाणी चेंज केल्याने संघ मी रॅकमधले जे कवर टाकले ते पुसून घेतले. अलमारीमधले कवर पुसून घेतले. खूप धूळ जमत असते. यावरती फ्रीज पुसून घेतलेला आहे. आणि आता इथे भांडे तरी बघू शकता ढिगारा लागलेला होता. सगळी भांडे घासून टोपल्यात भरून ठेवली. म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी आहे ना सगळं निचरा होत राहील. आता पटकन किचन पुसून घेतलेले आहे मी. तर झालेलं आहे फायनली किचन वगैरे पुसून. आता हे पाणी टाकून मी बकेट स्वच्छ धुवून घेऊन येते. आणि डाळी आणलेली होती गुरुवारी. त्या 2 डाळी ठेवले तर तेच डाळी मी खायला घेतलेला आहे. तर खाऊन पिऊन झालेला आहे. आता नंबर आहे चटणीचा. तर तसं तरी सकाळी मी भाजून ठेवलेले होते आणि आता रात्रीची वेळ आहे आणि आता फायनली मुहूर्त लागलेला आहे. तर अगोदर तर मी शेंगदाणे वाटून घेत आहे. नंतर कारवळ आणि शेंगदाणे एकत्रच वाटून मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. म्हणजे मुंगी पण येणार नाही आणि जे वास वगैरे येतो ना ते पण येणार नाही. म्हणजे कारवळ 4 दिवस वेगवण डब्यात ठेवलं तर वास यायला लागतो यामध्ये. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन कशी व्हिडिओ बघायला आवडतील. तर इकडे बघू शकता चटण्या वाटून झालेल्या आहेत. पॅकबन डब्यात भरून ठेवलं आणि आता हा डब्बा मी फ्रीजमध्ये उचलून ठेवते म्हणजे खराब होणार नाही चटणी.